आता सांगायला बी कसं तरीच वाटत होतं बरं का, पण आता काय नाही इलाज आहे. आता तुम्हाला सांगतो काय झालं, आपली गाडी घरची गाडी आपल्या घरच्या गाडीचं लागलं काम, ती पडली गाडी बंद. मग गाडी बंद पडली, मग आमच्या गाळा मालक म्हणले बाबा माझे आहे म्हणले सिटी 100 व माझे तुझे नीट होईपर्यंत मग आपले घेऊन जा म्हणले, काय अडचण नाही. मग आता 2 दिवस झालं गाडी नीट करायला लावा म्हणतो, पण मिस्त्रीच जागा नाही. मग आता न्यायची तर खरं आहे, पैसे जर अडचण आहे, आता धंदा उभा केला आहे, सुरुवात केली म्हणल्यावर अडचणी येणारच की. मग आता ही बया काय झालं माझ्या लक्षातच नाही. आता हिला घेऊन चाललो होतो घरी जाताना, तर गाडी मग सगळी टकाटक आहे, चालती बी चांगली, काय विषय नाही बरं का, पण गाडीच बंद पडली की राव. मग आता बघा तुम्हाला सांगतो, मोहरं आड आणि मागं वीर असं म्हणलं का झाले. आता दुकानापासून मी निम्यात आलो या, धड मोहरं बी जाया नाही, आणि आता महागारी जायचं तर महागारी गाडी ढकलत जावं लागेल. तर काय आहे बघा, नशीब बी असं असतं. आता संध्याकाळच्या वाजले ते 11 वाजले, ते वाजले तर जमा येते, काय विषय नाही. आता पेट्रोल बी आहे आणि गाडी चालवतच बंद पडली की राव. मग आता डोकं हँग झालं की नेमकं आता करायचं तर काय करावं. मग आता काय व्हावं म्हणलं की व्हिडिओज बनवू आता, म्हणलं आता काही इलाज नाही. पण कधी कधी असं पण होतं बरं का, म्हणजे तुम्ही म्हणजे माझी कमजोरी समजताय का तुम्ही काय समजताय हे काय मला माहीत नाही. पण ज्या काय गोष्टी माझ्या मनामध्ये येते त्या ती मी अवश्य तुम्हाला दाखवल्याशिवाय राहत नाही. आणि विषय काय झाला माहीत आहे का, विषय एवढाच झाला की गाडीच बंद पडली. गाडी काय केलं चालू काय व्हायना. मग म्हणलं आता विलाज नाही, आता थांबू, आता मस्तपैकी व्हिडिओ बनवू आणि जाऊ म्हणलं. आता ढकलत काय भले हो, आता आज एकादश आहे, आता जायला तरी नाही म्हणलं तर ढकलत महागारी न्यायचं म्हणलं तरी बी तेवढाच वेळ लागणार आहे, आणि पुढं जायचं म्हणलं तरी तेवढाच वेळ लागणार, कारण महागा बी चढ आहे आणि मोहरं बी चढ आहे. आता पर्याय नाही म्हणलं, मग म्हणलं तर एक व्हिडिओ बनवू. असं पण यूट्यूबरचं काय गोष्टी हालं अपघात असतात की त्यामुळं बघणाऱ्या माणसानं त्याचं कष्ट त्याचं परिश्रम हे बघून त्याला सपोर्ट किती प्रमाणात करायचा आहे, कसं करायचं आहे. म्हणजे मला तुम्हाला माझी दावायचं आहे काय माहिती आहे का, की कष्ट बाबा माझं खरंच आहे. शेतीत आहे, आता घरी जाऊन पाणी बघायचे, पाणी लावलेलं आहे, तिथं वायलच याप आहे, ती फिल्टर धुवायचं आहे, वर जाऊन पेरूला औषध सोडायचं. या मला वाटतं मला 2, 2:30, 3 वाजता बाबा झोपायला, आणि सकाळ तर 5-6 वाजता उठावंच लागतं आहे. पुन्हा दुकानात यायचं या, नाही उशीर केला तर दुकानातनं फोन येतं या. म्हणजे तुम्हाला सांगतो, आता आज मी त्याला आपलं असं शेड्यूल झालं आहे की बस बिझी आहे की बिझी बस. मग याच्यातनं काय होईल ते होईल, भगवंत जाणे, तुम्हाला जाणं बघा. तर कसा वाटला व्हिडिओ, आमचा छोटासा ब्लॉग होता, तर तुम्हाला कसा वाटला, इमोशनल वाटला का तुम्हाला